वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वदा। नमस्कार, भिवंडी दर्पण टीव्ही न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला पाहूया भिवंडी दर्पण टीव्ही न्यूज ने घेतलेले काही दृश्य। भिवंडी तालुक्यातील कोपर येथे वेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित जॉयकुमार अँड रिग्नेश एक्साइज चषक भव्य क्रिकेट महासंग्राम स्पर्धाचे आयोजन करण्यात आले। प्रथम पारितोषिक जय बजरंग गोडसाई बीवाई या संघाने बाजी मारली, तर द्वितीय पारितोषिक पारदी वनवन जुनांदुरकी या संघाने, तृतीय पारितोषिक विलासपोर्ट राहणार, तर चतुर्थ पारितोषिक आई वजीश्वरी निंबवली या संघाने बाजी मारली। जॉयकुमार अँड एक्साइज रिग्नेश चषक भव्य चषकाचे मान मिळाला। चला पाहूया भिवंडी दर्पण टीव्ही न्यूजने घेतलेला काय वृत्तांत। किशोर मागे ठरतोय, अजून एक यावेळेस पात्र काय घडले पाहिजे मात्र थोडीशी रंगत निर्माण करताना बॅटर पाहतोय, पण मयूर नावाचा बॅटर आहे। याच पात्र अजून एक खेचून मारलाय, पण हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक दूर आहे आणि दरम्यान हा चिटपट दिशांचा पहिला चेंडूवर हा फटका पाहतोय, पण शक्ती अफाट होती, पण प्लेसमेंट ठीक नाहीये। मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये जातोय, एक धाव पूर्ण आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा। अजून एक पाहतोय की आपण हा चांगला चेंडू होता आणि बॅक टू द बॅक दुसरा विकेट तुचल माया। जॉयकुमार अँड रिग्नेश 11 यामार्फत करण्यात आली। मला वाटतं भिवंडीतील बऱ्याचशा संघांनी सहभाग घेतला। सहभाग असा होता की तुम्ही लाईव्हला बघू शकता, चांगल्या टीम बरोबर खेळणं आणि तसंच जे प्रेक्षक असतात त्यांचं बघणं हे यासाठीच ठरलेलं आहे। आताशी तुम्ही बघितलं की जेव्हा गोरसेचा सामना चालू होता, मला वाटते ग्रामीणमध्ये आकडा त्यांचा लगेच मोठा होतोय, भावेश नाही पवन नाही तरी त्यांचा आकडा चांगला गेला आणि त्यांनी माझ्याबद्दल 2 शब्द सांगितले की तात्या शेठ आणि मी त्यांच्यासाठी कुठे ट्राय करतो खेळण्यासाठी। आमचं म्हणणं आहे की अजून 10 फायनल मारले तरी प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही खेळाच, तुमचाही खेळ बघू द्या। टीम समोर मला वाटतं असोसिएशनमध्ये आजपर्यंत कोणी सांगितलं नाही की आम्हाला गोडसेही नको, टॉस आणि लॉस हे समोर उडवा, कुणी कुणालाही लागू द्या, प्रत्येकाचं योगदान आहे। आणि तात्यासाहेबांनी सांगितले की जिथे गोडसेला घेणार नाही
अशी काही आट असेल किंवा अलग लॉट तिथे असोसिएशनची टीम खेळणार नाही आणि असोसिएशनची एकही टीम खेळणार नाही. जसा आम्हाला कोणी शब्द दिला तर आम्ही आज थोडंफार आपली जी स्पर्धा चालू आहे तिथे दाखवलं पण असेल, कारण 1-2 स्पर्धामधून आपण माघार घेतली. पण गेल्या वर्षीनुसार आपल्याला कंटिन्यू सर्व स्पर्धा आपल्यालाच मिळतात, कारण प्रत्येकाला ज्या टीमला गोरसाई बरोबर खेळायचं नाही त्या गावातल्या लोकांना गोरसाईचा खेळ बघायचा आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि गोरसाई झाली, टेंबोल झाली, खारगाव झाली, कामतकर या टीमसाठी जेवढे प्रयत्न होतील तेवढं चांगलं करू आणि कमिटी संदर्भात जे काही मेहनत करावी लागेल ती आम्ही मेहनत करू. आमचं सर्वांचं मिळून जे काही योगदान होईल कमिटीसाठी ते आम्ही करू. थँक्यू. हा मैदान तर कंटिन्यू आम्हाला ठेवायचा आहे आणि 3 टुर्नामेंट संदर्भातच सर्वात जास्त या टुर्नामेंट होतील. आणि जो दौरा आहे आम्ही दमन दौरा सांगितला नाही. गेल्या वर्षी त्याच्या आधी गेल्या वर्षी 5 मेला पाऊस पडला, त्याच्या आधी तुम्ही आधी जाऊ शकता आणि महाबळेश्वरला चेक करू शकता आम्ही तारीख घेतलेली नाही. त्याआधी इलेक्शन लागलं तेव्हा जमलं नाही. आम्हाला जिथे न्यायचंय आम्ही तुम्हाला सरप्राईज देऊ आणि थोड्या दिवसात मला वाटते एक चांगली बातमी देऊ. पण या वर्षी 100% जाणार म्हणजे जाणार. आजच्या बातम्यांचा वृत्तांत इथे संपला. पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.